नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे शुक्रवार. मी आज पुन्हा तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आली आहे. आज आपण बॉर्डर रांगोळ्या नाही बघणार आहोत मैत्रिणींनो. तर आज आपण बघणार आहोत देवासमोर म्हणजे देवघरासमोर कशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या रांगोळ्या काढू शकतो. एकदम सोप्या सुंदर नाजूक रांगोळ्या आहे मैत्रिणींनो. तर त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलेलं किंवा विसरले असतील काही गडबडीमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिलीला फ्रेंड्सला सांगा सबस्क्राईब करायला, जेणेकरून त्यांना पण रांगोळ्या आपल्या रांगोळ्या त्यांना बघायला भेटतील आणि त्यांना पण शिकता येईल काहीतरी नवीन. आणि हे बघा अशा पद्धतीने आपली पहिली रांगोळी होत आलेली आहे. असा फुलाचा आकार देऊन घेतला आहे त्याला. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला कलर कॉम्बिनेशन दुसरे पण वापरू शकता. पण मला काय वाटते खाली आपण ब्लॅक कलरची कडप्पा वापरला आहे तर तुम्ही त्याच्यावर सफेद म्हणजे असे फेंट कलरनीच रांगोळी काढा असं माझं म्हणणं आहे. आणि खाली जर व्हाईट कलरची किंवा फेंट कलरची फरशी असेल तर त्याच्यावर कलरनीच रांगोळी चांगली दिसेल. व्हाईट कलरनी एवढं खास नाही वाटणार. तर थोडंसं हे ब्लर झाला होता व्हिडिओ, पण तरी मी ॲड केला कारण की तुम्हाला कळायला पाहिजे ना की 3 टिंब कसे काढले काय. हे टिंब एकदम जवळ करून टाकून घ्यायचे आणि त्याला असा चकलीचा आकार बोटाच्या साहाय्याने किंवा तुम्ही इयरबडच्या मदतीने किंवा पेनाच्या साहाय्याने पण काढू शकता. तर मैत्रिणींनो तुम्ही आता मी हे जे व्हिडिओ टाकणार आहे लागोपाठ 3 दिवस तर ते आपले हे छोट्या रांगोळ्यांचेच असणार आहे. तर तुम्ही सगळे व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला देवासमोर ह्या रांगोळ्या काढता येतील. तुम्ही या रांगोळ्या आपल्या दारासमोर पण काढू शकता, तुळशीसमोरही काढू शकता, काही हरकत नाही. पण त्यात असे कलर भरा आणि जर देवासमोर काढत असाल तर तुम्ही हळदी कुंकू पण टाकू शकता फक्त सफेद कलरनी रांगोळी काढून. पण जर बाहेर काढत असाल तर हळदी कुंकू नका टाकू, कलरच टाका कारण की ते पायंदळी येतं. ही आपली दुसरी रांगोळी पण किती सुंदर सोपी आणि नाजूक आहे बघा मैत्रिणींनो. आणि ही तिसरी रांगोळी आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा गोल काढून घेणार आहे झाकणाच्या मदतीने. आपण ना मैत्रिणी एक व्हिडिओ बनवू त्यामध्ये म्हणजे असे शेप कसे तयार करायचे आपल्या पुठ्ठ्याच्या वगैरे मदतीने. आता हा पूर्ण गोल होता तर आपल्याला अर्धा म्हणजे कापून वगैरे कसं आपण तो पण एक व्हिडिओ बघू. म्हणजे असे शेप तयार करून घेऊ म्हणजे रेडीमेड सारखे नाही का, मग कधी पण आपल्याला वापरता येतील असे. बघू शकता मैत्रिणींनो असं अर्धा आकार काढून घेतला आणि त्याला असं पिवळा कलर देऊन त्याला चकलीचा आकार दिला आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता. डिझाईन सेम पण कलर कॉम्बिनेशन वेगळं. किती छान दिसते बघा ही रांगोळी. आता तुम्हाला वाटत असेल नाही खाली एवढं गोल गोल कसं कडप्पा आहे तर मैत्रिणींनो तो कडप्पा नसून पोळपाट आहे. माझ्या माहेरी आपले उडीदचे पापड करण्यासाठी असे कडप्प्याचा आकाराचा पोळपाट तयार करून घेतात बायका. तर त्यांच्याकडे होता मग मी तोच वापरला. तसंच असं नाशिक भागामध्ये नाशिक मामाचं गाव आहे माझ्या. तर तिकडे ते डफली वगैरे खानदेशमध्ये पण डफली वगैरेवर कोणी हे करतं पापड लाटतं, कोणी पोळपाटवर लाटतं. पण माझ्या गावी तर हे याच्या कडप्प्याच्या याच्यावरच पापड करतात. ही शेवटची रांगोळी ही चौथी. तर हा आपण शंकरपाळ्यासारखा आकार दिलेला आहे बघा. मी आधी त्याला मार्किंग करून घेतलं म्हणजे ते टिंब व्यवस्थित टाकता येतील एका रेषेमध्ये. मैत्रिणींनो रांगोळी घेताना कधी पण आपण म्हणजे घेतो पण त्यात खडे वगैरे असतात तर तुम्ही ती रांगोळी नेहमी गाळून घ्या म्हणजे बॉटलमधून व्यवस्थित पडते ती रांगोळी. म्हणजे आपल्याला फास्ट टिपके टाकता येतात, लवकर होती आपली रांगोळी काढून. बघा किती छान वाटते ना असं. कमेंट करून सांगा मैत्रिणींनो तुम्ही रांगोळ्या काढताय का नाही आपल्या बघून. कशा वाटताय रांगोळ्या. व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि म्हणजे तुम्हाला पूर्ण स्टेप्स लक्षात येतील. नक्की ट्राय करा मैत्रिणींनो या रांगोळ्या. एवढ्या सोप्या रांगोळ्या कुणीही काढू शकेल. तुमच्या घरी जर अशी छोटी दीदी असेल तिला पण काढायला लावा. म्हणजे दुसरी तिसरीला जर असेल तिला पण ट्राय करायला सांगा म्हणजे ते जेणेकरून तिला पण सवय लागेल रांगोळी काढण्याची आणि एक नवीन कला निर्माण होईल तिच्यामध्ये. आपल्या कला जोपासल्याच पाहिजे. ज्यांना ड्रॉइंगची आवड आहे ते तर करूच शकता, ही रांगोळी काढूच शकता. तुम्ही पिवळ्या कलरऐवजी
गुलाबी वगैरे दुसरा कलर पण वापरू शकता. अशा पद्धतीने आपली ही शेवटची रांगोळी पण झाली मैत्रिणींनो. तर तुम्ही ह्या 4ही रांगोळ्या नक्की ट्राय करा देवघरासमोर. आणि तोपर्यंत आपण दुसरा व्हिडिओ उद्या बघू. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.